विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. स्पोकन इंग्लिश या सत्रामध्ये आपण काही नवीन गोष्टी शिकण्याचा इथे प्रयत्न करीत आहोत. तर आज आपण शिकणार आहोत की डी हा सायलेंट केव्हा वापरायचा असतो. तर हा डी केव्हा आपल्याला सायलेंट वापरायचा आहे रीडिंग करत असताना. जर डी हा एन आणि जी च्या पूर्वी येत असेल तर डी हा आपल्याला सायलेंट वापरायचा असतो. जसं डी एन, डी जी, जी च्या पूर्वी आणि एन च्या पूर्वी जर डी येत असेल तर त्याला आपण सायलेंट असा वापरत असतो. इथे आपण काही एक्झाम्पल बघूया. ब्रिज, BRIDG, याला ब्रिज म्हणतो का आपण? नाही, याला म्हणतो आपण ब्रिज. त्याचा अर्थ होते पूल. त्याच्यानंतर बजेट आपण दरवर्षी ऐकत असतो. बजेट काय असते इथे? याला बडजेट म्हणतो का आपण? नाही म्हणत, त्याला बजेट म्हणतो. बजेट म्हणजे जी च्या पूर्वी डी असला की त्याला आपण सायलेंट घेतो. त्याच्यानंतर फ्रीज आहे, फ्रीज म्हणतो का? नाही, फ्रीज म्हणतो त्याला. त्याच्यानंतर जज, न्यायाधीश, जज, जज म्हणतो याला आपण. त्यानंतर वेडनेसडे म्हणतो का आपण? वेन्सडे, 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 वेडनेसडे म्हणत नाही. अशा प्रकारे हा डी आपल्याला कुठे सायलेंट करायचा हे जर आपण शिकलो तर आपल्याला स्पोकन इंग्लिश मध्ये याचा अतिशय चांगला वापर करता येईल आणि फ्लुएन्सी आपल्यामध्ये नक्की येईल. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. थँक्यू. जय महाराष्ट्र.